निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। तोंडात रुमाल कोंबून हातपाय बांधून शाळकरी मुलीवर जबरदस्तीनं अत्याचार झाला। त्यानंतर इज्जत गेली म्हणून त्या अल्पवयीन मुलीनं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलंय। ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील साकूर गावात घडली आहे। या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेचा आता सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। गावागावात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। यावेळी पठार भागातील बोटा ग्रामस्थांनी देखील कॅन्डल मार्च काढत साकूरच्या या दुर्दैवी अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त केलाय। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी या बोटा गावच्या ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी पूजाताई सोनवणे, सुवर्णा तळपे, रोहिणी लामखडे, अर्चना वाघमारे, सुवर्णा शेळके इतर महिला व तरुणींनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय। अशा नीच प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे अशी तीव्र भावना या महिलांनी व्यक्त केली आहे। ते राजसत्ता न्यूजशी बोलत होते। 29/2/2024 रोजी साकूर इथे जे बलात्कार प्रकरण झालं हे अत्यंत घृणास्पद आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही बोटा गावात कॅन्डल मार्चचं नियोजन केलं होतं। खरं तर अत्यंत बलात्कार करून तिला आत्महत्येची वेळ यावी असं होणं खूप दुःखद आहे। याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे सगळे जमून या गोष्टीचा निषेध करत आहोत। नागपूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय असून एका शाळकरी मुलीवर अशा पद्धतीचा अतिप्रसंग करण्यात आला आणि या मुलीच्या इज्जतीला धक्का पोचल्यामुळे त्या मुलीने शेवटी आत्महत्या केली। ही घटना या परिसरातील फार भयानक घटना घडलेली आहे। आम्ही बोटा ग्रामस्थ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो। आज त्या निमित्ताने कॅन्डल मार्च काढण्यात आला। सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, बाळगोपाळ याच्यामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने या साकूरच्या निर्भयाला न्याय मिळावा यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। बोटा गावचे बबन शेळके, उपसरपंच संतोष उर्फ पांडू शेळके, अमित शेळके, खंडू जाधव, अमित कुलकर्णी, शेखर काळेंसह समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत साकूर गावात 29 फेब्रुवारी रोजी एका टवाळखोर नराधमानं साथीदारांच्या मदतीनं केलेल्या अमानवीय दुष्कर्मामुळे भेदरलेल्या परिस्थितीत अल्पवयीन पीडित मुलीनं आपल्या आईला घडलेला प्रकार कथन केला होता। तर आपली इज्जत गेली, समाजात जगण्याची नामुष्की आली अशा कारणाने या अज्ञान मुलीनं विषारी औषध सेवन करत आपली जीवनयात्रा संपवली। या निष्ठुर जगाचा अखेरचा निरोप घेतला। पीडित अल्पवयीन मुलीला कोवळ्या वयातच आत्महत्या करावी लागली। तर या निष्पाप मुलीसोबत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय होता। यातून या मुलीला आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलंय। या घटनेने संपूर्ण नगर जिल्हाच हादरून गेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। तालुक्याचा पठार भागातील बोटा गावच्या ग्रामस्थांनी साकूर गावात घडलेल्या या निंदनीय प्रकाराला तर अल्पवयीन मुलीवर सोबत घडलेल्या अत्याचाराची घटना घृणास्पद आहे या घटनेची दखल घेत बुधवारी दिनांक 20 मार्च रोजी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढत या अमानवीय कृत्याचा व अशा गलिच्छ वृत्तीचा निषेध केलाय। पीडित अल्पवयीन मुलीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी बोटा ग्रामस्थांनी केली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, घरगाव।